कानोली येथे केला चाकूने हल्ला. कानोली येथील वादाचे कारण. गावातील बऱ्याच ठिकाणी कबुतरे एकमेकाजवळ असल्याने वाद निर्माण झाला. वादाचे कारण मारहाणीत झाले. ओमप्रकाश मदन काळे हे चाकूने गंभीर जखमी झाले. धीरज काठोडे, संतोष काठोडे, प्रशांत दामले या तिघांचा वाद झालेला होता. माहिती मिळताच खल्लार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास खल्लार पोलीस स्टेशन करत आहे. त्यांच्या समक्ष जप्त करण्यात आला. उद्या महसूल सेवक बेमळा बुद्रुक, वय 42. आम्ही गोयका विजय निमकंडे, बक्कल नंबर 2143 पोलीस स्टेशन खल्लार. पोलीस स्टेशनला फिर्यादी धीरज संतोष काठोडे वय 19 वर्ष राहणार कानोली यांनी जबानी रिपोर्ट दिल्यावरून तसेच मेडिकल सर्टिफिकेट अपराध क्रमांक 82/26 118-1 351-2 352 BNS प्रमाणे गुन्हा नोंद आहे. गुन्ह्यातील घटनास्थळ फिर्यादी धीरज संतोष काठोडे हे प्रत्यक्ष दाखवत आहे. तसेच पंच अश्वजित सुधीर गुरु व दुसरे पंच उमेश काशीनाथ इंगळे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात येत आहे. पंचनामा करून सदरचे घटनास्थळ कुठं झाली आहे? भानगड इथं भानगड झाली आहे. ही दिशा कोणती आहे? ही जनार्दन कोणाचं घर आहे? जनार्दन देवदास काळे आणि हे सुरेश विनायक काळे. पूर्व पश्चिम रोड आहे. घटनास्थळ हे इथं आहे. सुरेश बाबाराव काळे इथं घटना झाली. काल काय झालं? त्याची भानगड झाली. तो आला तिकडून, तो आला, त्यानं शिवीगाळ केली. त्यानं एकदम मारणं चालू केलं पहिल्यांदा. बरं ठीक आहे. त्याच्या हातात काय होतं? त्याच्या हातात तेव्हा काही नव्हतं. पाईप होतं ना? पाईप हवं आणला बरं तू पाईप पाईप आणल्यावर मग एकदम त्यानं पाईपानं त्याच्या हातातून पाईप हिसकून घेतला तुम्ही? नाही, नंतर पोलीस स्टेशनला आणला ना तुम्ही? हो, त्याच्यातून हिसकून घेतला आणि मग पोलीस स्टेशनला जमा केला. बरं ठीक आहे. घटनास्थळी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला सादर केलेला पाईप हा पंचासमक्ष वेगळ्या मालमत्ता व्यक्ती पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात येत आहे आणि घटनास्थळ पंचनामा सविस्तर करून पंचाच्या सह्या घेण्यात येत आहे. त्यांचं झालं.